KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.
नमस्कार. या एम्पॉवरिंग कॉन्क्लेव्ह 2022 उद्योगिनी फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमासाठी उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व उद्योजक बंधू भगिनी, मी मनपूर्वक आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते. एक संकल्पना अशी होती 12 वर्षापूर्वी जेव्हा महिला बचत गटांचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं, तेव्हा एक ध्येयाने प्रेरित होऊन मी हे कामामध्ये उडी घेतली आणि बऱ्याच ठिकाणी सिंधुदुर्गपासून बरेच जिल्हे सोलापूरपर्यंत मला फिरता आले. बचत गटांचं काम मी अत्यंत जवळून बघितलं आणि गेल्या 12 वर्षाच्या प्रवासात माझ्या असं लक्षात आलं की हे काम जे आहे याला कुठंतरी कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅटफॉर्म नाही आहे आणि तो कुणीतरी केला पाहिजे. त्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नाहीतर हे जे बचत गट आहे हे केवळ भिशी ग्रुप तयार झाले होते आणि कोट्यावधीची ठेव
ही जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून होती असंही काही निदर्शनास आलं आणि मग उभारली ही एक चळवळ उद्योगिनी फाउंडेशन. आणि आज आपण बघताच आहात, मी जास्त बोलणं उचित नाही आहे कारण कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे, पाहुण्यांनाही पुढे जायचं आहे. आणि या फाउंडेशनच्या PPTमध्ये फाउंडेशनचं जे कार्य आहे हे आपण बघितलेलंच आहे. आज या कार्यक्रमासाठी माननीय आपले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे या येणार होत्या, परंतु काही कारणास्तव तब्येतीच्या किंवा हे थोडंसं ओमिक्रॉनचं जे काही संकट आलेलं आहे याच्यात त्या इथंपर्यंत येऊ नाही शकल्या. परंतु गेले 3-4 दिवस त्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यामुळे नाही मी DC मधून तरी आपल्याला शुभेच्छा देणार आहे. खरोखर हे संस्थेवरचं प्रेम आहे लोकांचं. माननीय विजयाताई रहाटकर मॅडमविषयी मी खरं तर काय सांगावं, आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्र म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, म्हणजे मला हे सौभाग्य मिळालेलं आहे की मॅडमचं जे काही महिला उद्योजकांबद्दल किंवा एकंदरीतच महिलांबद्दलचा जो त्यांचा दृष्टिकोन, अभ्यास आणि कार्य आहे हे खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की टू बी फोकस, एका ध्येयानं प्रेरित होऊन फोकस करून जर आपण काही काम करू शकलो तर निश्चित त्याला यश मिळतं. आणि मोठं महिलांचं संघटन त्यांचं सुद्धा आहे आणि त्यांचं नेहमीच वैयक्तिक मला मार्गदर्शन असतं. आणि खरं सांगायचं, त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये मी एक फोन केला आणि त्यांनी मला विचारलं की काय करतेस नक्की, आणि मी म्हणलं असं असं आहे आणि तुम्ही येणार का. त्या म्हणलं का नाही येणार, मी नक्की येणार. आणि एका फोनवर फक्त आमंत्रण स्वीकारलं. विजयाताई खरंच धन्यवाद, तुमच्या कार्यालयी सलाम. त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या, त्यावेळेला त्यांचं मी काम बघितलेलं आहे जवळून. महिलांविषयीची जी काही आत्मीयता आहे किंवा जी काम करण्याची पद्धत आहे अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स, म्हणजे एक वेगळी व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरं तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपले सर्वांचे लाडके खासदार महामहिम श्री श्रीनिवासजी पाटील साहेब. त्यांच्याबद्दल खरं तर मी तुम्हाला सांगणं म्हणजे शब्दसुद्धा कमी आहे की कुणीही व्यक्ती अगदी सहजगत्या साहेबांना भेटू शकते, असं हे खरं तर कराडचं वैभव व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनाही आमंत्रण देण्याचा असाच योग की अशाशी परिषद आहे. कारण काय ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आणि जे अधिवेशन चाललं होतं याच्यावर थोडंसं मी साशंक होते की वेळ मिळू शकतो का नाही. पण मी फोन केला त्यांना आणि ते म्हणाले या भेटायला ये. आणि का नाही म्हणजे सगळे कार्यक्रम त्यांचे पूर्वनियोजित होते, मला त्यांनी दाखवले, पण म्हणाले नाही आणि सोनल तुझ्या कार्यक्रमाला मी नक्की येणार आहे, तो वेळ ठेवणार आहे. आणि हे खरं तर केवळ उद्योगिनी फाउंडेशनवरचं संस्थेवरचं त्यांचं हे एक जिव्हाळा म्हणा किंवा आस्था आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. यानंतर माननीय श्री शेखरजी चरेगावकर सर, अध्यक्ष यशवंत कोऑपरेटिव्ह बँक. मी त्यांच्याबद्दलही तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत ह्याचे प्रवर्तक माननीय शेखरदादा आहेत. कुठलीही गोष्ट दादांकडे घेऊन जा, अशी अशी अडचण आहे, 100% सोल्युशन. त्याच्यामध्ये काहीच मी तू का असले काही प्रश्न नसतात. ही अडचण आहे दादा, काय करायचं, लगेच सोल्युशन असतं. आणि जवळपास यशवंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आजपर्यंत मला वाटतं 10,000 महिलांना आपण लोन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यांना त्याच्या पायावर उभा केलेलं आहे. माननीय श्री सुभाषरावजी जोशी तथा भाऊंचं मार्गदर्शन आपल्या ज्या कराडच्या उद्योजिका आहेत यांना माहीत आहे. मीटिंगचं आमचं स्थळ म्हणजे त्यांच्या बँकेचा हॉल. आम्ही नुसतं कळवायचं आणि त्यांनी सगळी तिथं सोय करायची. आणि कायम सांगतात ते की काहीही लागलं की बँक आहे आमची उभी. आणि वैयक्तिक त्यांचंही मार्गदर्शन खूप मोठं असतं. आज ज्या उद्योजकांना बँकांमार्फत जो निधी किंवा ज्याला आपण म्हणू कर्ज वाटप झालेलं आहे आणि एक महिला म्हणून एक खूप वेगळा विचार उद्योजकांचा त्यांच्यापाशी असतो की कुठला उद्योग ही महिला करते आहे, या महिलेला कसं आपण पुढं न्यायचं आहे याच्याविषयीचं त्यांचं नेहमीच मार्गदर्शन असतं.
असे हे सगळे ज्याला आम्ही म्हणू. आणि आमच्या रोहिणीताई कराडच्या प्रथम नागरिक रोहिणीताई म्हणजे खरं तर उद्योगिनी फाउंडेशनच्या सभासद आहेत ॲक्च्युली. आणि कायम म्हणजे ती एक उद्योजिका त्या आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. त्या स्वतः दुकान चालवतात, पूर्वी चालवत होत्या, परंतु राजकारणाची जबाबदारी पडल्यानंतर कदाचित त्या थोड्याशा वेळ देऊ शकल्या नाहीत, परंतु त्या स्वतः उद्योजिका आहेत आणि फाउंडेशनला नेहमी सक्रिय त्यांची मदत असते. तर असे हे सगळे मान्यवर म्हणजे मी या सगळ्यांनाच ज्याला आपण वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असे त्रिवेणी संगम असलेले हे सगळे उपस्थित मान्यवर आज फाउंडेशन, खरं तर फाउंडेशन अत्यंत छोटी संघटना आहे. हे आत्ता लावलेलं म्हणजे मी तरी नेहमी या सगळ्यांना सांगते की या माझ्या ज्या उद्योजिका आहेत ह्या सगळ्या आत्ता प्रायमरी स्कूलमध्ये आहेत. यांना सगळं शिकवण्यापासून, ट्रेनिंग देण्यापासून, यांचे व्यवसाय रजिस्टर कसे केले पाहिजेत, शासनाची काय धोरणं महिलांची आहेत, कुठली वेगवेगळी महामंडळं आहेत की त्यातून आपण अर्थसहाय्य घेऊ शकतो, हे सगळं आपण त्यांना देत असतो. आणि अशा छोट्या संघटनेसाठी आज एवढी मोठी लोकं येत आहेत. खरं तर आमच्या उद्योगिनींना हे एक उत्साहवर्धक आहे, कारण आपण जेव्हा आमच्याकडे येताना तेव्हा आमच्या उद्योगिनींमध्ये एक अशी स्फूर्ती निर्माण होते की अरे नाही, आपल्यासाठी ही लोकं आलेली आहेत, यांचं आपल्याला मार्गदर्शन आहे, म्हणजे काहीतरी नक्की आपल्याला करायचं आहे. आणि काहीतरी करायचं आहे, काहीतरी या शब्दावर आम्ही गेल्या 2 वर्षात एक काट मारलेली आहे आणि नक्की असा संकल्प केलेला आहे की आम्हाला व्यवसायामध्ये उभं राहायचं आहे. खूप मोठे उद्योग हे महिलांकडून निर्माण झाले पाहिजेत. या ठिकाणी जे मागच्या बाजूला बसलेले आहेत, आजच्या ज्या उद्योग रागिणी पुरस्कारच्या मानकरी आहेत, माननीय सौभाग्यवती स्नेहलताई देवानंद लोंढे, म्हणजे मी गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांना ओळखते. त्यांच्या युनिटला मला वाटतं मी 3-4 वेळेला भेट देऊन आले आहे. हिंगणगावसारख्या छोट्या ग्रामीण भागामध्ये इतका मोठा उद्योग उभारणं खरोखरच कमाल आहे. त्या स्वतः आहेत पुण्याच्या, पण पुण्याचं इतकं सुंदर आयुष्य म्हणजे ज्याला आपण असं समजतो ना की अरे पुण्यात राहायचं म्हणजे एकदम छान, काही नाही आहे, सगळं काही मिळतं वगैरे, आणि हिंगणगाव म्हणजे एकदम विरोधाभास. परंतु अशा हिंगणगावमध्ये जाऊन देवानंदजी पण इथं आलेले आहेत आणि त्यांनी तिथे जे उभा केलेलं आहे ना, म्हणजे मी स्नेहल तुम्हाला म्हणजे एम्पायर आहे, ते सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली पाहिजे. त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत हँडग्लोव्ज, आपण आत्मनिर्भर किंवा आता आपले प्रॉडक्ट आपण बनवले पाहिजे ही संकल्पना या पॅन्डेमिकमध्ये आलेली आहे. परंतु स्नेहल ते गेली 10 वर्ष त्यांचे प्रॉडक्ट चीन, जपान या ठिकाणी त्या निर्यात करतात, पाठवत आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, आमची उद्योजिका क्वालिटीमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये कुठेच कमी नाही आहे. फक्त तिला एक असं एक आपल्या सगळ्यांचं असं एक सपोर्ट थोडा मिळाला पाहिजे की तू जा बाई, पुढे जा, आम्ही तुझ्या मागे आहोत. बस आपले प्रॉडक्ट म्हणजे आता जे आपण म्हणतो ना, हे 10 वर्षापूर्वीच घडलं आहे आणि ते त्यांचे प्रॉडक्ट विदेशात जाणं खरंच सगळ्या आपल्या महिला वर्गाला म्हणजे खूप मोठं काय म्हणतात त्याला प्रेरणादायी आहे. गौरी मॅडम स्क्रीनवर आलेले आहेत. मी डॉक्टर नीलमताईंचं मनपूर्वक स्वागत करते. मी आवर्जून त्या वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. माझ्याबरोबर असणारे माझे सहकारी, माझ्या सचिवा सारिका पाटील, खजिनदार प्रेमल शाह, PRO स्नेहा, मेन्स विंग. एक मेन्स विंगचं मी तुम्हाला गंमत सांगते, कुठल्याही संघटनेमध्ये वुमेन्स विंग असते, लक्षात घ्या. पण उद्योगिनी फाउंडेशन ही महाराष्ट्रातली अशी एक संस्था आहे की ज्या ठिकाणी पुरुष उद्योजकांच्या मागणीनुसार मेन्स विंगची स्थापना केली गेलेली आहे. आणि त्याचे मेन्स विंगचे जे चॅप्टर हेड आहेत भंगे सर, ते इथं माझ्या बरोबर आहेत. माझ्या सर्व उद्योजिका सहकारी आहेत. खरं तर त्यांचं खूप मोठं अभिनंदन. माझं फक्त स्वप्न होतं, साकार करण्याचं काम या सगळ्या जणी करतायत. आणि आता आपण प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. एक संकल्पना अशी आहे की या उद्योगिनी फाउंडेशनच्या शॉपी या महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये उभारल्या पाहिजेत. आणि ऑनलाईन शॉपिंगचं ॲप आम्ही या ठिकाणी करतो आहोत की ज्यामध्ये आमच्या महिलांना मार्केट मिळेल. कारण प्रोडक्शन आहे, आम्ही त्यांच्या क्वालिटीमध्ये सुधारणा करतोय, कुठल्या स्केलपर्यंत त्यांचा व्यवसाय न्यायचा याच्यासाठी फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु मार्केट आणि मार्केटिंग त्यांच्या प्रॉडक्टला हा फार मोठा एक इश्यू आहे आणि तो इश्यू आम्ही सॉल्व्ह करतोय की आपल्याच का नाही
उद्योगिनी फाउंडेशनच्या शॉपी आपण तयार करायच्या आणि ऑनलाईन आपण उद्योगिनी फाउंडेशनचं ॲप करायचं. आणि सांगायला आनंद वाटतो की मागच्या पॅन्डेमिकच्या आधी नाशिकमध्ये आपली उद्योगिनी फाउंडेशनची शॉपी सुरू झाली आहे, पुण्यात सिंहगड रोडला सुरू झालेली आहे आणि आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या उद्योगिनी फाउंडेशनच्या शॉपी सुरू करतोय की ज्यामध्ये या फाउंडेशनच्या महिलांचे प्रत्येक प्रॉडक्ट आपण प्रदर्शन बघितलं असेल तर हे प्रत्येक प्रॉडक्ट त्या गावामध्ये आपल्याला खरेदी करायला मिळतील. अशी ही छोटी संकल्पना आहे, पण नक्कीच आपल्या सर्वांचं सहकार्य असेल, आपण सगळे उद्योजक तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर ही संकल्पना फार मोठा आकार घेऊ शकते. कारण सुरुवात ही खूप शून्यातनं असते आणि त्या शून्याच्या अलीकडे तुम्ही किती टाकायचे हे समाजाने पण ठरवायचं असतं आणि करणाऱ्यांनी पण ठरवायचं असतं. तर मी आपला फार वेळ घेत नाही आणि तुम्ही सगळेजण इथं आवर्जून आलेले आहात. याच्यामध्ये आमचे सॅटर्डे क्लबचे लोक आहेत, डॉक्टर शिंदे आहेत, नेहमीच त्यांचं मार्गदर्शन असतं. आणि आत्ताच अहमदाबादवरून आलेले इथे महाराष्ट्र बँकेचे शिरोळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही नेहमी सहकार्य असतं. VBNGचे शेंडे साहेब आहेत, वैभवजी आहेत, असे बरेच सगळे लोक आहेत. म्हणजे मी आपले जीवन पवार सर आहेत, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रोटरी लायन्स ह्या सगळे लोक आहेत. माझ्या मैत्रिणी ज्या आहेत लायन्स क्लबच्या त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जे या कार्यक्रमाला ज्यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे त्यांचा उल्लेख या ठिकाणी होईल. अर्थात नेहमीप्रमाणे भाऊंचा परत एकदा मी उल्लेख करते. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि यशवंत बँक यांनी आम्हाला खूप मोठं खरं तर सहकार्य केलेलं आहे आणि त्याशिवाय ना ही संघटना पुढे जाऊ शकत नाही. आणि महाराष्ट्रातून मी तुम्हाला सांगते की या ठिकाणी नागपूरवरून बदलापूर, महाड, कोल्हापूर म्हणजे चांदा ते बांदा अशा सगळ्या उद्योजिका या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या परिषदेला मला फार आनंद होतोय की हे कुठंतरी बीज रोवलं जातंय की अरे नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि पुढं यायचं आहे. आणि तुम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आलेले आहात, मान्यवर इथं आलेले आहेत सगळे. कुणाचं नाव घ्यायचं चुकून राहून गेलं असेल आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमानंतर हे प्रदर्शनासाठी आपण अवश्य भेट द्यावी. या निमित्ताने उद्योगिनी फाउंडेशनच्या वेबसाईटचं आपण या ठिकाणी इनॉग्रेशन करतो आहोत. वेबसाईट करण्याचं कारण असं आहे की गेली 3 वर्ष सातत्याने दुबईमध्ये मी उद्योजकांचे प्रॉडक्ट आपले घेऊन जाते आहे आणि यावेळेला 6 प्रॉडक्ट आपले सिलेक्ट झालेले आहेत आणि ते आपण इथून निर्यात करतोय दुबई येथे. आणि काही मसाले दुबईतलं पेशवा रेस्टॉरंट आहे तिथे आपले जाता आहेत. तर हे असं आपण एक वेगळं करतोय. आणि जेव्हा ही बाहेरची मंडळी असतात मोठी, ही वेबसाईटवर आपल्याला बघत असतात की यांचं काय चाललेलं आहे, हे काय करता आहेत आणि त्याच्यासाठी थोडंसं ब्रँडिंग म्हणा किंवा लोकांपर्यंत तुम्ही रीच तुमचा गेला पाहिजे यासाठी आपण उद्योगिनी फाउंडेशनच्या वेबसाईटचं या ठिकाणी आपण इनॉग्रेशनही करतो आहोत. या समारंभाचं औचित्य साधून 2 दिवसाची परिषद आहे. आज उद्घाटन आहे, यानंतर आपलं एक नेटवर्किंग सेशन होणार आहे आणि उद्या काही लेक्चर्स आहेत मान्यवरांची. आपल्या सर्वांना त्याचं निमंत्रणामध्ये आलेलंच आहे. तर आपल्या इथल्याही उद्योजकांना जर त्यामध्ये यायचं असेल तर अवश्य या आणि सर्वांच्या सहकार्यामधून उद्योगिनी फाउंडेशन हे असं पुढं कार्यरत राहील ह्याची मी आशा व्यक्त करते. आणि या ठिकाणी थांबते. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवर आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माननीय नीलमताईंचं परत स्वागत. सुरुवातीला त्या नव्हत्या आलेल्या, परत एकदा नीलमताई तुमचं मनपूर्वक स्वागत. खरोखर तुम्ही एवढा वेळ देऊन ऑनलाईन येत आहे म्हणजे ह्याच्यासारखा मला विशेष आनंदच नाही आहे दुसरा. तर सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. जय हिंद. आदरणीय आणि सन्माननीय व्यक्ती, खरोखर प्रत्येकाबद्दल बोलायचं आणि सांगायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि मला त्यांनी वेळेचं लिमिटेशन दिलेलं, त्याच्यामुळे मला माफ करा, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. मला ज्या वेळेला उद्योगिनी फाउंडेशनच्या आपल्या सोनल मॅडमचा फोन आला की आपल्याला पुरस्कार द्यायचे आणि त्या पुरस्काराचे क्रायटेरिया तुम्ही ठरवा, खरं तरी खूप मोठी जबाबदारी होती की कारण उद्योजक जो असतो तो पदोपदी एक चॅलेंज फेस करत असतो. पदोपदी त्याच्यापुढे काहीतरी आव्हान असतं आणि त्या आव्हानातून निखरून तयार झालेला एक हिरा समोर असतो आणि त्याला पुन्हा पारखायचं ही एक मोठी जबाबदारी असते.
मग पहिला प्रश्न पडला की या उद्योगिनी पुरस्काराचं नाव काय ठेवायचं. तर त्याच्या बाबतीत काही कल्पना समोर आल्या आणि नाव असं ठरलं की उद्यम रागिणी. हे नाव ठरण्यामागे काही संकल्पना आहेत. हे उद्योग रागिणी नाही आहे, उद्यम रागिणी आहे. उद्यम याचा संस्कृतमध्ये जर आपण अर्थ बघितला, उद्यम म्हणजे सतत नवीन नवीन संकल्पना राबवणारा किंवा राबवणारी व्यक्ती, हे उद्यमचं हे आहे. आणि रागिणी जर बघितलं, ज्याला रागामध्ये खूप मेहनत हासिल आहे किंवा ज्याचं खूप प्राबल्य आहे त्याच्यावरती, कुठल्याही रागदारीवरती. आता राग म्हटल्यानंतर त्याच्यात संगीत आणि स्वर हे दोन्ही एकत्र लागतात आणि त्याच्यावरती प्राबल्य असणारी व्यक्ती ती रागिणी. म्हणजे उद्योग करणारी, सतत पुढे जाण्याचा ध्यास ठेवणारी आणि स्वतः त्याच्यामध्ये प्राबल्य असणारी अशी व्यक्ती. म्हणून या पुरस्काराचं नाव आम्ही ठेवलं होतं उद्यम रागिणी, ज्याच्यामध्ये हे सगळे गुण आम्हाला ते उद्योग पुरस्कार देताना पारखून घ्यायचे होते. आणि त्याचबरोबर उद्योगिनी पुरस्काराची रागिणी हे स्त्रीचं एक नाव पण आहे, लक्ष्मीचं एक नाव पण आहे. रागिणीचा अजून एक अर्थ असा होतो की ती धनाची कुठलीही कमतरता नसलेली अशी स्त्री, ती रागिणी. ती चतुर असते आणि तिच्यामध्ये आणखीन एक चांगलं कॅरेक्टरिस्टिक असं असतं की तिला लॉंग टर्मचे व्हिजन्स असतात. म्हणजे 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी काय व्हायला पाहिजे हे तिला समजू शकतं. तिला रागिणी म्हटलं जातं. ते रागिणीचे हे सगळे अर्थ बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे नाव अगदी योग्य आहे आणि म्हणून या तऱ्हेनेच त्या उद्योग पुरस्काराचं आपल्याला असेसमेंट करायचं आहे किंवा त्या पद्धतीनेच आम्हाला असेसमेंट करायचं होतं. ती मोठी जबाबदारी सोनल मॅडम तुम्ही आमच्यावरती टाकलीत आणि आम्हाला त्याबद्दल योग्य समजलं. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर उद्योग रागिणी झाल्यानंतर बाकीच्या ज्या उद्योगिनी आहेत, ज्यांनी खरोखर काहीतरी अचीव करून एक चांगलं क्षेत्र समोर ठेवलेलं आहे, पुढे आणलेलं आहे, अशा उद्योगिनींचा जर पुरस्कार केला तर इतर उद्योगिनींना सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल. हे ध्यानात घेऊन आम्हाला त्या उद्योगिनींना पण ॲसेस करायचं होतं ज्यांचे अचिव्हमेंट चांगले आहेत, दंडील चांगले आहेत, उद्योगिनी परिवारामध्ये एक चांगला तारा म्हणून त्या समोर दिसू शकतात, अशा उद्योगिनींना आम्ही असेस केलेला आहे. आमच्या पद्धतीने आम्ही सर्वात चांगलं करण्याचा प्रयत्न केला. अजून ते निखरत जाईल, पुढे होत जाईल. सगळ्या पुरस्कारार्थींना, ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत, त्यांचं आधीच मी अभिनंदन करतो. मला ही संधी मिळाली थोडक्यात माझी मतं मांडण्याची. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सॉरी, मी नावं नाही घेऊ शकलो कारण खूप कमी वेळ आहे. धन्यवाद. माननीय सौ स्नेहलताई लोंढे, आपण हिंगणगाव सारख्या ग्रामीण भागात पयोर इंडस्ट्रीज या नावाने उभारलेल्या उद्योगाला सुरुवात करून ग्रामीण भागातील 350हून अधिक स्त्रियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आपण उभारलेल्या उदात्त कार्याचा उत्तुंग कर्तृत्व ध्वज जो फडफडतो आहे, प्रेरणा बनून आमच्या समोर. आपले प्रोडक्ट्स आपण बाहेर देशात पाठवून भारतीय वस्तूंचा दर्जा सिद्ध केला आहे. यासोबतच आपण अनेक संस्थांवर कार्यरत आहात व आपल्या अनुभवाचा फायदा इतर उद्योजकांना करून देत आहात. आपल्या या असीम कार्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून हा गौरव, हे अभिनंदन आहे आपल्या कर्तृत्वाचे, व्यक्तिमत्वाचे, नेतृत्वाचे, आपण पूर्णत्वाला आणलेल्या स्वप्नांचे. हे अभिनंदन आहे आपल्या कष्टाचे, कार्याचे, व्यासंगाचे, हा पद चालताना झालेल्या हर एक क्षणांचे. हे अभिनंदन आहे आपल्या तेजाचे, पराक्रमाचे. हे अभिनंदन आहे पयोर इंडस्ट्रीच्या प्रवासाचे. उद्योग क्षेत्रातील आपण केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आज उद्योगिनी फाउंडेशन या संस्थेकडून आपल्याला एम्पॉवरिंग कॉन्क्लेव्ह 2022 या उद्योग फाउंडेशन माध्यमच्या उद्यम रागिणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आपला गौरव करण्याची भाग्य आम्हाला मिळते आहे, हे विलक्षण आनंद आहे. आपल्या या सर्व गुण संपन्न आयुष्याच्या यशोदायी भविष्यासाठी आमच्या उद्योगिनी फाउंडेशन तर्फे लक्ष शुभेच्छा. धन्यवाद.
ओरोज मुहूर्तावर हा समारंभ आता सुरू झाला. खरं तर गाई गुरु बांधल्यानंतर माझं भाषण आपल्याला ऐकायला मिळालं असतं, पण घुंगरं वाजतायत आणि अशीच श्यामल वेळ आणि सख्या रे कसा रंगला खेळ. तुमचे बरेच सखे हे आपापल्या गावी असतील, पण जर ऑनलाईन चालू असेल तर त्यालाही बरं वाटत असेल. जे बरोबर आहे त्यांना आनंद आहेच, पण जे दूर आहे त्यांना सुद्धा बरं वाटतंय. असा संबंध जो होतोय तो हा उद्योगिनी, मग रागिणी आहे, मग तन्मयी आहे, शोभिनी आहे, मग पुतळ्याची मळ आहे, वजरटिका आहे, बाळे आहेत, आणि मग सगळं ते आहे. मी मगाच्यान बघतोय सजल्या धरलेल्या माझ्या सोनं सगळ्या खूप आनंद आहे. खरं तर बाईला तसं प्राधान्य नव्हतं. तिला प्राधान्य येतं कधी, जेव्हा कुणीतरी थकतं, वागतं, मग तेव्हा कोणीतरी हात देतो, ती बाई असते. अनेक घरात बघा तुम्ही आजोबा कमी आहेत, आज्या जास्त आहेत, आणि त्या आज्या कनवटीचं काही ते काढून देतात आणि एखाद्या नातवाला देतात आणि दुसऱ्याला मिळत नाही, तर आनंद एक असतो, आम्हाला आजीने दिलं. आजीच्या जवळी घड्याळ कसले नाही कोणा माहित, अशा एक कविता झाल्या. काय झालं, तुम्हाला येतंय, परंपरेने येतंय ते जरा बाजूला ठेव. मग आता प्रिन्स जे आता सगळ्यात मोठे मसालेवाले आहेत, त्या मसालेवाल्यांच्या मूळ गृहिणी ह्या हातानं कुठून मसाला आणि भाऊसाहेब चोरडिया हे पुण्यामध्ये हातात पिशवी घेऊन विकत होते. आज कदाचित 10 ते 12 हजार कोटीचा व्यवहार आहे. पण महत्वाचं काय त्यातलं, इतर विषय वेगळं. 14 मगाशी मी कुठं तसं उभं राहिलो आणि तिथं फिश मसाला असं म्हटलं होतं. मी नुकताच एक बांगडा खाऊन आलो आणि माझ्या बायकोने हिरवी मिरची चटणी केली होती, आणि ती मधनं मला थोडी ठेवा. आता मला थोडी ठेवा म्हणणार, हिरव्या मिरची चटणी बायको ठेवा म्हणते. ह्याला एक वेगळा गोडवा आहे, तो सांग की ती इतकी चांगली झाली होती आणि ती मला ठेवा. मग तुमचं जे चांगलं होतंय ते शेजारी बाई म्हणते ह्याच्याला गोडवा आहे बरं, हातगुण आहे. डॉक्टरला हातगुण लागतो आणि सुनेला पायगुण लागतो. सून घरात आली आणि 2 बैलजोडी आली, एखादा घोडा आला, हे पूर्वीच. पण आता गाडी आली, काय सुनेचं पायगुण आहे. आणि तिने एखादा चहा दिला गरम गरम वाफाळलेला आणि सासरा घेता जरा खोकला आणि डोळ्यात पाणी आलं, मी त्याला आठवण येते आपल्या आईची. जाहिरात सुद्धा गंमत बघा, श्रीराम घाण्याचे बदाम तेल. तर एक मुलगा म्हणतो, आई कर ना खर्च नवीन. तर आईला म्हणलं तर बायकोला राग येतोच, सांग तुझ्या बायको. बायको म्हणतो मी नाही करणार, तुझ्या जाहिरात कुणी करा, पण श्रीराम घाण्याचे तेल. तसं कुणी करा पण हे घ्या. मग ते चिपळूणचं असू दे, बदलापूरचं असू दे, नागपूरचं असू द्या, ते कराडचं असू द्या, कोल्हापूरचं असू द्या, हाताला घोडा पाहिजे. संक्रांत आता येते 14-15 जानेवारीला. काळी साडी नेसणं संक्रांतीमध्ये हे वैभव आहे. वसुधाताईने पेंटिंग केलंय. मी म्हणलं हा रंग राहील का, तर रंगाची एक फार मोठी गंमत आहे. कुठल्याही साडीच्या दुकानात नवरा तुम्ही जा, दुकानदार फार हुशार असतो आणि तो म्हणतो तुमच्या बायसाव्याच्या रंगाला शोभतील अशा अनेक साड्या. बायकोचा रंग आपल्याला पाहिजे माहित असतो, तरी पण तो रंगात भर घालतो आणि आपला खिसा खाली करतो. तेव्हा आपल्याला पक्क कळलं पाहिजे आपल्याकडे काय आहे आणि ते इतर वेळ कसं वेगळं आहे. आणि इतर वेळ वेगळं आहे ते वेगळ्यात गंमत आहे. मग हे शेवया बघितलं मी, त्या शेवया कदाचित सारख्यात नगरून हातानं केलं असतील असं मला वाटलं. पण ते ताई म्हणे नाही आम्ही हाताने केलं. हाताने केलेला भरम होतोय. म्हणजे पूर्वी आपण कोलगेट वापरत होतो, त्यात मीठ नाही, बाबूळ नाही, आमकं नाही, तमकं नाही अशी जाणवत होती. पण आता हर्बल
मिठासह काळ बदलला. घरात जे बनवलं जात होतं ते घरातल्या एका ओट्यावर बनवलं जातं, ते इतरांना दिलं जातं, त्याची प्रसिद्धी होते, ते मागवलं जातं, टेलिफोन येतो. सातारला एक महिला आहेत शहा नावाची, त्यांच्या दिवाळीला आपण ते खसखस लावून करतो अनारसे. 400 लोकांची ऑर्डर आली आणि त्या बाईंनी अनारसे करून दिले. 400 लोकांना अनारसे करणं कठीण आहे, पण सगळ्या उद्योजकांना घेऊन आपापल्या ओळखीच्या बायकांना घेऊन 400 लोकांचे अनारसे गेले. अनारसा कसा पाहिजे, आरपार दिसला पाहिजे, खुसखुशीत पाहिजे. माझ्या लहानपणी एक म्हण होती, पोळी काठात बायको वाटत. मी जरा मुळचंच बोलतोय. तुम्ही पहा, ज्या मुलीचे ओठ चांगले आहेत आणि स्मिता असताना तिच्या दातावरच्या डाळिंबीने चमक चोरली तुझ्या दातावरून असं असतं ना, चांदणीसारखी पोरगी पसंत. तसं तुमचा पदार्थ हा चवीला आहे, दिसायला आहे, किमतीला आहे, परवडला पाहिजे. आणि जो परवडतो तो माणूस घेऊन जातो. आंबा असतो, आंब्याची पाठी असते, शेतकरी आंबा पिकवतो, पण त्याला मांडता येत नाही. बागवान आंबा मांडतो आणि आंब्याचं वैशिष्ट्य, आंबा म्हणजे बचाक. मी जरा खेडेगात भाषा, बचाक म्हणजे हातात भरण, पिवळा धमक, हा सुगंधी, फोड अधिक गोड, डझन भर, 1200 रुपये डझन. का मांडली? कुठलीही गोष्ट जर मांडता आली, सुगरणी बऱ्याच असतात, पण ताट वाढणारी पाहिजे असते, डावं उजवं इकडचं तिकडचं. आणि त्याची गंमत असते, गरम गरम भातावर ते वरण यावं आणि त्यात लिंबू पिळून लोणच्यावर खावं, ही जी गंमत वेगळी आहे. ती गंमत ज्यांच्या हाताला आहे त्यांचं चालतंय. आणि म्हणून मी मगापासून बघतोय की अनेक थरातल्या अनेक आता पूजा कोंडेच्या पापड्या, आपण जर पुढे म्हणजे कोंडा धोंडा करून या बाईने आपला संसार चालवला. आमच्या लहानपणी एक भावना जर काळा असलं आणि एक गोरा असलं तर आई म्हणायची एक वडाने आली की झाकेचा शब्द नाही, आणि ती पाठ्याला टाचा मारत होती. मग ती म्हणली आमची पोरगी घ्या आणि ती तू आहे. गमती, दोघही बहिणी म्हणून एकच असतात, पण कुणाला तरी टोचून बोलायचं, कुणाला तरी खेचून घ्यायचं. आणि गमतीनं घरात एक संसार असतो, त्या संसारात एक वृत्त. मी आळू गेलेला माणूस आहे, पण आळवाची पेंडी सकाळी उठून बांधलं आणि ती त्याच्याच बांधलं. पूर्वी तपकीर असायची बघा, तपकीर हल्ली डबीत मिळते का कशात मिळते म्हणत नाही, पण केळीच्या सोपट्यात बांधलेली तपकीर आणि त्या तपकीर केळीच्या सोपट्यात बांधलेली गाठ आणि ते सोडून डबीत भरतानाची गंमत आणि त्याचा येणारा ठसका आणि शाटो पुढे तपकीर झाडणं ही एक मोठी गंमत आहे. तेव्हा कसं बांधावं, कुठं बांधावं, पॅकिंग महत्वाचं. तुम्ही कितीही सुंदर वस्तू आपल्या नंदीला दिली, आपल्या नवऱ्यावर दिली आणि पिशवी परत नाही आली, 2-3 दिवस जेवण बंद, हे असेच आहे. आणि 100-200 वस्तू दिली, ती नेऊन दिली, पण जाताना सांग पिशवी आणावर म्हणजे काय पॅकिंग. पाकीचा सिनेमा लागला होता आमच्या लहानपणी, 9-10 वर्ष चालला होता, हमाम. ते आम्हाला काही कळायचं नाही, इतके वर्ष हमाम काय, पण तो हमाम, ती पाकीजा, ती मिनोगाबाई, मग तिन्ही लोकांनी. तसं तुमच्या पदार्थाला जी चव आहे, जो वास आहे, जो रंग आहे, जो रूप आहे, जी पॅकिंग आहे ते पोचवले. हल्ली एक पिशवी निघाले. कुठल्याही समारंभात गेला तर एक माणसाची जबाबदारी असते. सुभाष भाऊला दिलं त्या पिशवीत, विजयतांना दिलं त्या पिशवीत, मला दिलं ते मोठ्या पिशवीत, कारण बरंच मिळालं म्हणून. ही गंमत आहे. आणि गेल्याबरोबर आपल्याला कोणी दिलं, कुठे गेला मग आम्ही सांग कृष्णा घालीत काय उद्योगिनीशी कुठल्या काय काय केलं, हा जाणार कोण, सोनल बक्षीस कोणाला, स्नेहल सोनल आणि श्यामल. हा लकारांचा जो गंमत आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण एक भाग घ्यावा, आपल्याला करता यावं. सगळ्यांनाच करता येणार नाही,
पण जे करतायत त्यांचं कौतुक करणं ही फार मोठी काळ आहे. एकदा काय झालं, एका पाहुण्याकडे माणसं जेवली गेली आणि मग ते पुढच्या वेळा आणखी गेली. जाताना चर्चा काय, लाडू जरा कमी गोड होतो. म्हणजे पाहुण्याला लाडू का, मग पुन्हा गेला जेवले गेले. जाताना पुन्हा लाडू जर आले का, साखरेचा लाडू केलं होतं, कसं कमी गोड असतं. मुद्दा काय, काहीतरी खोड काढायचे काय लोकांना सवय असते. ती खोड मोडायची आणि खोड धरायचं तर मुळे हलतात आणि फांदे हलतात. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काय, कुठं, कधी, केव्हा आणि कधी. संक्रांतीमुळे काळ्या साड्या, उन्हाळ्यात उत्तम पैकी दर्शन. आता काठ बघितली मगाशी मी, विजय त्यांच्याकडे 2 काठ बघितले, ते काठोकाठ आणि भरला काठ. काय छान दिसत. माझी नात माझ्यावर कान टोचायला. मी म्हणलं जागा आहे का आता, वरून आजोबा इथं टोचायचं. आता हे निघाले. त्यात साताराची बुगडी तर प्रसिद्ध आहे. बुगडी असायला पायात जोडवी असायची. ती जोडवी आता मी परवा बघितल्याकडे 2 मासोळ्या नाही, 2 ठिकाणी जोडवी. पण मासोळी, जोडवी, अंगठ्या, तोडे, साखळ्या, ही जी गंमत होती ते सुद्धा येईल काही दिवसांनी. पण आता ही साखळी शेअर करू नको, पावशेर पाहिजे. नाजूक पाय. आता बघा कित्येक ठिकाणी एक काळा दोरा बंद असतो. मला खूप आनंद होतोय. नवीन आपल्या मुली असतात ना, ती ब्रिचेस वगैरे राहतात, तरी पण काळा दोरा असतो का, दृष्ट लागत नाही. आई आपल्याला गालावरती सगळं घालते, गाड डोळे. गंमत आहे बघा. माझी आई मला काजळ घालायची. काजळ घालण्यापूर्वी आई आपलं बोट तोंडात घालते. ते तिखट असू दे, ते स्वच्छ व्हावं, बोबडा तेल घालते, त्यातनं काजळ घालते आणि उरलेलं काजळ इथं पुसते, नंतर आपल्या फळीत पुसते. काय गंमत आहे. तसा माल आपल्याला देतात, तो स्वच्छ पाहिजे, तो सुंदर पाहिजे, तो ग्राहकाला आवडला पाहिजे. आणि तो तुम्ही घेऊन जाता त्याला म्हणलं म्हणजे ताई नंबर काय, आणि मग पुन्हा ताई आहे का आमच्याकडे, आपल्याकडे मी येतोय बरं का. ही गंमत आहे. आपला माल खपतोय, त्याला ग्राहक आहे. काय नाही बेकरी बा. दिलीप कुमार आता जे नुकतेच गेले, ते माझ्या जवळचे मित्र, मी पुण्याला कलेक्टर होतो, ते दिलीप कुमार रेसला यायचे आणि पहिल्यांदा कायनी घेऊन यायची. कारण कायनी 6:30ला तुम्ही जे शुरबरी नावाचं बिस्किट आहे ते 6:30 ते 7 पुन्हा मागाल तर काही नाही. त्याचं कारण असं आहे, मालातली गंमत. आणि तसलं बिस्किट पुन्हा होत नाही. म्हणजे आम्हाला बिस्किट बुडवून खायची सवय. मी गव्हर्नर होतो, मी इकडे इकडे बघायचं बुडून खायचं. कारण आपल्याला जे गंमत आहे ते मग बिस्किट 4 चौघात बुडवून खाणं हे जरा थोडस ह्याला सोडून आहे. पण ते बुडवून खाल्ल्याशिवाय मजा नाही. त्यामुळे इकडे तर बुडवून खायचं. तसं तुमचा पदार्थ कोणतरी मागून घेतला पाहिजे, बुडवून खाल्ला पाहिजे. आणि त्याला म्हणजे वाह, वाज हा एक शब्द आहे. आणि त्याच्यापुढे वाहवा आहे. तुमची वाहवा झाली, तुमचा माल खापला आणि सोलंन हे जे स्वप्न, आणि ती मग स्वप्न साकार म्हटली. स्वप्नाला आकार असतो पण ते साकार व्हावं. आकार तर माहिती असतो स्वप्नाचा, पण ते साकार झालं आणि ते दुडदुडत आलं आणि ते पहाटेच असलं. पण अब्दुल कलाम काय म्हणतात, झोपे ज्यानं स्वप्न पडतं यापेक्षा स्वप्नामुळे ज्याला झोप येत नाही असे व्हा. तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ताण नाही, भूक नाही, झोप नाही, हे करण्याकरता तुमच्या हाताला यश हवं. आणि पांडुरंगानं, अन्नपूर्णानं, रुक्मिणीनं, सीतेनं, कुणी आपलं कौतुक करावं आणि कुणीतरी म्हणावं काय हाताला गोडवा आहे. आणि तो गोडवा करत असताना आपलं काकण छुन्न करून वाजावं आणि कानात ऐकणाऱ्या कानाला आणखी बरं वाटावं. अशी परमिशन तुम्ही हाताला गोडवा द्यावा, एवढीच प्रार्थना अन्नपूर्णेचरणी करतो. मला कुठेतरी जायचं आहे. संस्कार आहेत, पण प्रघात मोडून मी पहिल्यांदा भाषण केलं. त्याकरता मला तर विजयताईंचे भाषण ऐकला आनंद झाला असता. भाऊही आमची छान बोलतात, पण पुढच्या कमिटमेंट आहे आणि त्यामुळे जाणं भाग आहे. पुन्हा भेटूया. दिल्लीत काय लागलं तर आम्ही आहोत, पुण्यात काय लागलं तर ताई आहे, साताऱ्यात काय लागलं तर आपल्या भगिनी आहे, कारणात सोनल आहेस, तिच्या हाताचा बडवा. ती इंजिनियर आहे, इंजिनियर असून करते, तिचं कौतुक आहे. तुम्हा सर्वांना नवीन विषयाला
सुख समृद्धीच्या प्रार्थना करतो आणि या संक्रांतीत तुम्हाला काहीतरी मिळो आणि ते मिळाल्यानंतर ते नसताना मागून घडी पडो आणि घडी पडल्यानंतर पुन्हा नवीन काहीतरी मिळो असं काहीतरी म्हणू एवढीच प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद जय भारत. उद्योगिनी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय महिला उद्योजक परिषदेमध्ये सोहळ्याच्या व्यासपीठावर विराजमान असलेले आत्ताच आपल्यातून त्यांनी रजा घेतली असे सन्माननीय लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब, राज्यस्तरीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजयाताई रहाटकर, यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्वेसर्वा आणि कृष्णवाडीचे सर्वेसर्वा आदरणीय शेखरजी चरेगावकर सर, कराड बँकेचे कुटुंब प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष भाऊ जोशी, उद्योगिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनलताई भोसेकर, उद्योगिनी फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकारी आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व उद्योगरांनी, उद्योगिनी फाउंडेशनच्या या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दुष्काळामध्ये पयोग निर्माण करणाऱ्या एका उद्यम रागिणीला सोनल मॅडम आणि सोनल मॅडमच्या टीमने आणि निवडकर्त्या टीमने पयोच्या कामाला भेट देऊन आमची या पुरस्काराबद्दल निवड केल्याबद्दल मी पयोद परिवार आणि आमच्या पयोच्या 500 महिलांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहे. गेल्या 12 वर्षापासून पयोद वर्क फ्रॉम होम या संकल्पनेवर घर हे प्रोडक्शन युनिट असलं पाहिजे. घरातून ग्रामीण भागातून तयार झालेलं प्रोडक्ट जागतिक बाजारपेठेबरोबर भारतातील नावाजलेल्या उद्योग समूहांच्या मध्ये सुद्धा वापरलं गेलं पाहिजे. त्यामुळे पहिला ग्लोव्ज आम्ही जपान मार्केटसाठी बनवताना आज तो भारतातील नामांकित उद्योग समूहांमध्ये म्हणजे जवळपास टाटाच्या सर्व 15 कंपन्यांमध्ये याच कंपन्यांच्या मध्ये आणि पयोदचे ग्लोव्ज वापरले जातात. आदरणीय रतनजी टाटांच्या हातातला ग्लोव्ज, आदरणीय पवारसाहेबांच्या हातातला ग्लोव्ज, तसंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा कोयसन विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभाच्या मध्ये गेला होता तेव्हा मेक इन महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हातातले ग्लोव्ज हे पयोदच्या कडनं गेलेले, महाराष्ट्रातून गेलेले ग्लोव्ज होते. पयोद इंडस्ट्रीमधून गेलेले होते. पयोदच्या रोजगार निर्मितीसाठी जोडलेले हे काम आणि त्याला जोडलेल्या आमच्या 500 महिला आणि त्याच्यातील पहिल्या दिनापासून आमच्या सोबत असणाऱ्या 100 महिलांची आता आमची एक कंपनी बनली आहे, ग्रामणी पर्सनल प्रोटेक्टिव्ह हायजीन प्रोडक्ट्स फाउंडेशन. आणि या त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र कंपन्या म्हणजे 500 महिलांमधून ज्या पहिल्या 100 महिला आहेत त्या 100 महिलांच्या स्वतःच्या 100 कंपन्या अशा इंडस्ट्रीमध्ये रजिस्टर्ड झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या कंपन्या म्हणून महाराष्ट्रामध्ये आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या उद्योग विभागाकडनं आमचं देशातलंच म्हणजे महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं पहिलं हँडग्लोव्ज क्लस्टर उभं राहत आहे. या 100 कंपन्यांना 100 कंपन्या ज्या होणार आहेत या 100 कंपन्यांमधून 100 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स जे होणार आहेत. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी CFC म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर हे सगळं आता उभं राहत आहे. यामध्ये भारतातच नाही तर परदेशामधल्या विविध ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सगळे प्रोडक्ट्स पोहोचणार आहे. व्यवसायात येण्याच्या अगोदर आम्ही जॉब सीकर होतो, आता जॉब गिवर झालो आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमच्या सगळ्या या महिला नोकरी मागणाऱ्या नाही तर नोकरी देणाऱ्या आता बनत आहेत. या सगळ्या प्रवासात आम्हाला खंबीरपणे साथ देणारे आमच्या ह्या 500 महिला, त्यांच्या 500 महिलांचे कुटुंब, आमच्या उत्पादनाला क्वालिटी आणि विश्वासार्हतेवर आम्हाला स्वीकारणारे आमचे सर्व वेंडर कंपन्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम उभं करण्यासाठी लागतं ते आर्थिक पाठबळ. सकल जनांसी आधारू ह्या ब्रीद वाक्याला खरोखर जागणारी आणि आमच्या कामाला आर्थिक बळ देणारी आणि पडत्या काळातही आमच्यावर विश्वास ठेवणारी, कायम आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या हक्काची आणि कुटुंबाची बँक म्हणजेच कराड अर्बन बँक ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा आर्थिक सहकार्य केलं. ही आमच्या कामाची दखल वेगवेगळ्या स्तरावरून होत असताना सोनल मॅडम आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि तशा त्या
उद्यमरागिनींच्या शोधामध्ये खेडोपाडी फिरत होत्या, तशाच या फिरता फिरता महाराष्ट्रातल्या महिलांच्या मध्ये उद्यमशीलता वाढावी आणि त्यांची आर्थिक पत निर्माण व्हावी, आत्मनिर्भर भारत या प्रक्रियेमध्ये त्यांचा वाटा असावा, या संकल्पनेतून सोनल मॅडम ज्या महाराष्ट्रभर फिरत आहेत त्या काम करत आहेत. महाराष्ट्रातल्या इतर उद्योगिनींच्या समूहापेक्षा सोनल मॅडमनी जो उद्योगिनी फाउंडेशनच्या तर्फे सुरू केलेला हे जे काही काम आहे यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे मॅडम, ते की आम्ही 12 वर्ष झाले व्यवसाय करतोय. व्यवसाय करत असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या लायसनिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती हवी असते, पण मला एक खूप वेगळी गोष्ट त्यांच्यामध्ये दिसली, ती म्हणजे की पहिल्यांदाच उद्योगिनींना उद्योग आधार हे कसं असतं हे सांगणाऱ्या मॅडम, की ह्या भारत सरकारच्या प्रोक्युरमेंट पॉलिसीमध्ये महिला उद्योजकांचं स्थान निर्माण यामध्ये होणार आहे. उद्योगिनी फाउंडेशनच्या जर प्रत्येक महिलेचा आधार कार्ड उद्यम आधार आहे तर ह्या नक्कीच पुढे भविष्यातल्या मोठ्या उद्योजिका असणार आहेत. सोनल मॅडमचं ह्या बाबतीत खूप कौतुक करावं असं वाटतंय मला. उद्योगिनी फाउंडेशननी महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागांमध्ये आता महिला उद्योजकांचं जाळं जे तयार केलेलं आहे, त्याचबरोबर महिला उद्योजकांच्या प्रॉडक्टला, सर्व्हिसला आताच आपण वेबसाईटचं पण उद्घाटन केलं आहे. पण या नाविन्यपूर्ण कल्पनेला योग्य असं व्यासपीठ मिळावं यासाठी एका इन्क्युबेशन सेंटरची गरज आहे, तर त्याकडे तुम्ही बघावं. कराड हे हायवेवरचं मुख्य ठिकाण आहे, म्हणजे इकडून जर गेलो तर पुण्याला पोहोचतं आणि या साईडनी गेलं तर बेळगावपर्यंत पोहोचतं. या दोन्ही बाजूंच्या हायवेवरच्या जर साईडला उत्पादनाचे विक्री केंद्र जर उभे केले तर मला असं वाटतं एक खूप छान पद्धतीने हे सगळे प्रॉडक्ट्स विकले जातील. आणि त्यासाठी मला असं वाटतं की गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा पॉलिसी आहेत की ज्यामध्ये आपण महिला उद्योजकांना असं विक्री केंद्रासाठीची व्यवस्था करू शकतो. यासाठी आपल्या सोबत आताच आपण म्हटलं की कराड अर्बन बँक पण आहे आणि यशवंत बँक पण आहे. 10,000 उद्योजकांना असाही सपोर्ट्स मिळाला आहे आणि महाराष्ट्रातले असे जर आपण हायवे जर सगळे जोडत गेलो तर खूप एक उद्योगिनी फाउंडेशनचं एक वेगळं काम इथे उभं राहील. महिला व्यावसायिकांचं हे जे जाळं उभं केलेलं आहे याच्यामध्ये उद्योगिनी फाउंडेशननी महाराष्ट्र आणि देशाच्या महिला औद्योगिक धोरणामध्ये एक महत्त्वाची संस्था ठरावी अशी माझी मी अपेक्षा व्यक्त करते. हा सप्ताह महाराष्ट्र शासन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिनाच्या निमित्ताने सप्ताह साजरा करत आहे. तेव्हा हा पुरस्कार मी या दोन्ही राष्ट्रमातांना आणि इथे उपस्थित असलेल्या या माझ्या सर्व उद्योग रागिनींना पयोध परिवाराच्या वतीने डेडिकेट करते.